नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संकल्प सायन्स अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आपण 8th स्टँडर्डचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम या लेसनला सुरुवात केलेली आहे। यातला थर्ड पार्ट आपला झालेला आहे। आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे। तर यामध्ये आज आपण किंगडम फर्स्ट मोनेरा हे बघणार आहे। तर आपल्या लिव्हिंग वर्ल्ड मध्ये, लिव्हिंग थिंग्स मध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत। बॅक्टेरिया आर प्रेझेंट एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी हे बॅक्टेरिया प्रेझेंट आहेत, परंतु ते डोळ्याने दिसतात का? नाही। तुमच्या हातावर पण मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, तुमच्या आजूबाजूला पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, पण ते तुमच्या डोळ्याने दिसतायत का? तर नाही। ते आपल्याला ऑब्झर्वेशन मायक्रोस्कोप खाली करावं लागतं। तर यासाठी हे मोनेरा मध्ये जे बॅक्टेरिया येतात, म्हणजे ऑल टाइपचे जे बॅक्टेरिया आहेत ते मोनेरा मध्ये येतात। म्हणजे हे बॅक्टेरिया आपल्याला ऑब्झर्वेशन करण्यासाठी मायक्रोस्कोपची आवश्यकता असते। आता यामध्ये बघा, किंगडम मोनेरा इन्क्लूड्स ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया, म्हणजे ऑल टाइपचे बॅक्टेरिया हे किंगडम फर्स्ट मोनेरा मध्ये येतात। अँड ब्ल्यू ग्रीन आल्गी, ब्ल्यू ग्रीन आल्गीजला आपण सायनोबॅक्टेरिया असे म्हणतो। आता यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे बघा, काय ऍक्टिव्हिटी आहे ही तुम्ही तुमच्या स्कूलमध्ये पण करू शकता। फक्त यासाठी रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला मायक्रोस्कोपची आवश्यकता आहे, एक स्लाइडची आवश्यकता आहे आणि एक कव्हर स्लिपची आवश्यकता आहे। आता यामध्ये ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ द कर्ड और बटर मिल्क। तुम्हाला कर्ड किंवा बटर मिल्क घ्यायचंय। कर्ड म्हणजे काय? दही, समजतंय? दही किंवा ताकाचा फक्त एक ड्रॉप घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला काय करायचंय, ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड, क्लीन ग्लास स्लाइड वर घ्यायचा आहे। डायल्यूट इट विथ द लिटल वॉटर, लिटल वॉटर म्हणजे एका ड्रॉपने काय करायचंय, तो तुम्हाला तो ड्रॉप डायल्यूट करायचा आहे आणि त्यावर कव्हर स्लिप ठेवायची आहे। आणि कव्हर स्लिप ठेवल्यानंतर ते तुम्हाला ऑब्झर्व कशाच्या खाली करायचं आहे? मायक्रोस्कोपच्या खाली। तर मग तुम्हाला काय दिसतील की तुम्हाला बॅक्टेरिया दिसतील। तुम्हाला इथे जे दिसतायत, तुम्हाला इथे एक मायक्रोस्कोप दिलेला आहे आणि इथे एक फिगर दिलेली आहे। तुम्हाला हे जे रॉड शेपचे जे बॅक्टेरिया दिसत आहेत ते काय दिसतायत की तुम्हाला ह्या कर्ड मध्ये किंवा बटर मिल्क मध्ये असणारे जे लॅक्टोबॅसिलाई आहेत ते तुम्हाला इथं ऑब्झर्व करायला मिळते। म्हणजे कर्ड मध्ये आणि बटर मिल्क मध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत? लॅक्टोबॅसिलाई। हा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कर्ड मध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत किंवा बटर मिल्क मध्ये कोणते बॅक्टेरिया आहेत। ही ऍक्टिव्हिटी तुम्ही स्कूलमध्ये तुम्हाला टीचर्स करून पण दाखवते। यामध्ये बघा, मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक, जे मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये काय, मूव्हिंग म्हणजे ते हालताना दिसत आहेत, मुवमेंट दिसत आहेत त्यांचे, स्मॉल अँड रॉड लाईक बॅक्टेरिया दिसत आहेत। म्हणजे रॉड लाईक म्हणजे जे आहेत रॉड सारखे दिसणारे स्ट्रेट, याला आपण रॉड म्हणतो। इथे ही ऍक्टिव्हिटी तुमची कंप्लीट झालेली आहे। म्हणजे किंगडम फर्स्ट मोनेरा मध्ये इन्क्लुडिंग ऑल टाइप ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरिया कोणत्या किंगडम मध्ये असतात? किंगडम फर्स्ट मोनेरा मध्ये बॅक्टेरिया येतात। आता आपण बघणार आहे या बॅक्टेरियाच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत। तर प्रत्येक, आता ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत ते कशा आहेत? युनिसेल्युलर आहेत। युनि मीन्स काय? वन, आणि सेल्युलर मीन्स सेल, म्हणजे ज्यांच्यामध्ये एक सेल प्रेझेंट आहे त्यांना आपण काय म्हणतो मुलांनो? सांगा पटकन, युनिसेल्युलर। समजतंय? म्हणजे मोनेराची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? दे आर युनिसेल्युलर। ते काय आहेत? युनिसेल्युलर आहेत। युनि मीन्स वन अँड सेल्युलर मीन्स सेल, म्हणजे ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर। म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत ते सिंगल सेल प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये। या बॅक्टेरियामध्ये फक्त एकच सिंगल सेल प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय? युनिसेल्युलर असे म्हणतोय। समजतंय? आता सेकंड पॉइंट काय आहे? दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेटेरोट्रॉपिक, म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत ते ऑटोट्रॉपिक पण आहेत आणि हेटेरोट्रॉपिक पण आहेत। आता ऑटोट्रॉपिक मीन्स काय?
जे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक असे म्हणतो. आणि जे फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉपिक म्हणतो. दे मे बी ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. हे बॅक्टेरिया कसे आहेत, ॲटोट्रॉपिक पण आहेत आणि हेट्रोट्रॉपिक पण आहेत. ॲटोट्रॉपिक म्हणजे जे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात, जे फूडवर दुसऱ्यांवर डिपेंड नाहीये ते कसे आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत. जे स्वतःचं नरिशमेंट स्वतः करू शकत नाही, ते दुसऱ्यांवर डिपेंड राहून फूड घेतात त्यांना आपण काय म्हणतो, हेट्रोट्रॉपिक. हे समजल्यात तुम्हाला. यातले मोनेराचे आपण 2 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत. कोणत्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, मोनेराची फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे की दे आर युनिसेल्युलर. ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. म्हणजे या बॅक्टेरियामध्ये सिंगल सेल प्रेझेंट आहे. ते कसे आहेत, ते फूड कसे घेतात, ॲटोट्रॉपिक आहेत का हेट्रोट्रॉपिक आहेत, ॲटोट्रॉपिक पण आहेत आणि हेट्रोट्रॉपिक पण आहेत. कारण की ते स्वतःचं नरिशमेंट स्वतः करतात, स्वतः फूड बनवतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक म्हणतात. म्हणजे जे सनलाईटच्या साह्याने, इथे तुम्हाला फिगर पण दिलेली आहे की त्यांच्यामध्ये ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं नरिशमेंट स्वतः करतात. म्हणजे यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचं पिगमेंट प्रेझेंट असतं, जे फोटोसिंथेसिस प्रोसेसच्या साह्याने जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात. यांना आपण ॲटोट्रॉपिक असे म्हणतो. थर्ड पॉइंट बघूया, दीज आर द प्रोकॅरियोटिक्स. चला, यांच्यामध्ये या बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे का, नाही. न्यूक्लियस कसं आहे, अब्सेंट आहे. म्हणजे हे कोणत्या टाईपचे सेल्स आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. समजतंय. हे तुम्हाला मोनेराचे ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते तुम्हाला 2 मार्क्सला एक्झाम मध्ये विचारल्या जाऊ शकतात. इथे काही ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत किंगडम मोनेरा मधले. आपण हे बघूया, स्ट्रेप्टोकोकस निमोनी. आता हे जे स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया जे आहेत ते कसे आहेत, स्पेरिकल आहेत, सर्क्युलर आहेत. यांना आपण म्हणजे इथं शेप पण दिलेला आहे तुम्हाला बॅक्टेरियाचा समजण्यासाठी. क्लॉस्ट्रिडियम टिनानी, ट्रिपोनेमा पॅलेडियम. आता हे बघा यांचे शेप दिलेले आहेत, हे कसे आहेत, स्पायरल आहेत. विब्रियो कॉलरी जे कॉमा शेपचे आहेत. यामध्ये स्टेफाइलोकोकस ओरियस. आता हे स्टेफाइलोकोकस जे आहेत, कोकाय म्हणजे काय, आता हे जे कोकस आहेत ते सर्क्युलर किंवा स्पेरिकल आहेत. म्हणजे हे कॉलनी करून राहतात. जर एक म्हणजे जर अनेक बॅक्टेरिया जर एकत्र येत असतील तर हे कसे करतात की कॉलनी करून राहतात. यांना आपण स्टेफाइलोकोकस ओरियस असे म्हणतो. आता इथे जे बॅक्टेरिया दिलेले आहे, लेजियोनेला निमोनी. आता हे जे आहेत ते बघा कसे आहेत, ते इथे तुम्हाला शेप दिलेला आहे त्यांचा. सॅल्मोनेला टायफी जे कॅप्सूल सारखे आहेत. यामध्ये क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनियम. आता इथे जे बॅक्टेरिया आहेत मोनेरा मध्ये किंगडम फर्स्ट मध्ये अशा टाईपचे बॅक्टेरिया हे काय आहेत, इन्क्लुडिंग आहेत. तर मुलांना तुम्हाला इथे किंगडम फर्स्ट मोनेरा इथं नीट व्यवस्थित समजलेला असेल तर इथे आपला मोनेरा हा कंप्लीट झालेला आहे. यामध्ये बघा आपण मोनेरा किंगडम फर्स्ट मोनेरा आणि त्यांच्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, कोणते ऑर्गॅनिझम्स येतात, तर आपण हे पण आत्ताच बघितलं. आणि मोनेराच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण 3 बघितलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या बघितल्या आहेत, ऑल ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. हे कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. मोनेरामध्ये सिंगल सेल प्रेझेंट असते. ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक, दे मे बी ॲटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. ते कसे आहेत, ॲटोट्रॉपिक पण आहेत आणि हेट्रोट्रॉपिक पण आहेत. हा पॉइंट पण बघितला आपण. These are the prokaryotic cell without distinct nucleus or cell organelles. आता हे कशा टाईपचे सेल्स आहेत, प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत. प्रोकॅरियोटिक्स का, कारण की यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये.
म्हणून यांना आपण काय म्हणणार, मोनेरा असे म्हणणार. आपण नेक्स्ट पार्टमध्ये प्रोटिस्टा किंगडम सेकंड प्रोटिस्टा बघणार आहे. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे लर्निंग विथ संकल्प सायन्स अकॅडमी.